मशाल न्यूज नेटवर्क मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षकांनो, एखादा लोकप्रतिनिधी हा किती संवेदनशील असतो किंवा त्याच्या मतदारसंघातील कार्याबाबत त्याला किती आपुलकी असते याचं उत्तम उदाहरण आपल्याला दौलत दरोडा यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सलग 3 वेळा ते आमदार होते. 4थ्या वेळा त्यांना ती संधी मिळालेली आहे. 13 ऑगस्ट रोजी आम्ही एक वार्तापत्र जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये थेट दरोड्यांवर आम्ही आरोप केले होते. त्यांच्या मतदारसंघातील रस्ते हे ठेकेदार खातायत, ते गिळंकृत करतायत असं वार्तापत्र आम्ही प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ त्यांनी मशाल चॅनलशी संपर्क साधला आणि आज 16 ऑगस्ट रोजी ते आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आपण त्यांच्याशी याच विषयावर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी दरोडा साहेबांचं स्वागत करताना आम्ही दरोडा साहेबांवर पहिला मी आरोप असा करणार आहे, दरोडा साहेब, की तुम्ही आदिवासी जमाती कल्याण समितीचे प्रमुख आहात. शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर तात्काळ तुम्हाला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला, त्याबद्दल अभिनंदन. पण आधीचा दौलत दरोडा म्हणजे आम्ही आधी बघितलंय तुम्हाला अगदी सुरुवातीपासून तर आतापर्यंत, म्हणजे मग तुम्ही मशालच्या बरोबरीने मशालचा जन्म आणि आपली तुमची कारकीर्द ही साधारण त्याच दरम्यानची होती आम्ही बघितले. दरोडा हे जमिनीवर असायचे. आता नवीन ज्या घडामोडी घडतायत ते लवकरच आम्हाला दिसतंय की मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि आम्हाला जी माहिती मिळते त्यानुसार की दौलत दरोडा यांना राज्यमंत्रीपद किंवा मंत्रिपदाचा दर्जा, मंत्रिमंडळात तुमचा समावेश असा होतोय आणि त्याच्यामुळे साधारणतः तुम्ही हवेत चालताय, मतदारांशी संपर्क तुमचा कमी झालाय असा आमचा थेट आरोप आहे. तुमचं काय म्हणणं? नमस्कार. मी सर्वप्रथम मशाल नेटवर्कचं मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी आता माननीय आमचे सहकारी सरजी पाटील साहेब यांनी जो प्रश्न विचारला की दरोडा हे हवेत चालतात, मी हवेतला कार्यकर्ता नाही, मी जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. सगळ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी कोणतीही घटना, दुर्घटना असेल, सुख असेल, दुःख असेल, त्या ठिकाणी मी पोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. त्यामुळे हवेत चालणं हा माझा गुणधर्म नाही. तुम्ही अजूनही जमिनीवर आहात. माझे पाय पूर्वी जमिनीवर होते, आता जमिनीवर आहेत, याच्या पुढे जमिनीवर राहते. तसं काही तुम्हाला मंत्रिपदाचा बिलकुल किंवा आता जे मंत्रिपद राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला त्याचा काही फरक पडलेला दिसत नाही. राज्य मंत्रिमंडळाचा जरी दर्जा मिळाला असला तरी घरची भांडी घरच्या माणसाला धुवायला लागतात. त्याच्यामुळे मंत्री असो काय नसो काय, आमदार होतो काय नव्हतो काय, मी लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि 24 तास काम करतो. पण मतदारसंघातील लोकांशी तुमचा संपर्क तुटलाय असं तुम्हाला नाही वाटत? बिलकुल नाही. मग आता जे रस्ते म्हणजे आम्ही जो विषय उचलला होता की तुमच्या मतदारसंघातील 2 रस्ते हे तुम्ही मंजूर केले आणि ते मंजूर केल्यानंतर आज ते 31% बिलो, 35% बिलो या माध्यमातून कोणतं पाहिजे मला या माध्यमातून तुम्ही ती कामं वाटप करताय, कारण शासन वाटप करताय, तुम्ही शासनाचे जबाबदार घटक आहात. नेमकं काय चाललंय पीडब्ल्यूडी मध्ये? खऱ्या अर्थानं कामं वाटप करणं हे काही लोकप्रतिनिधीचं काम नसतं. कोणताही शासनाकडून निधी उपलब्ध करून घेणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं, म्हणजे आमचं काम असतं. तो निधी आम्ही शासनाच्या मार्फत मंजूर करून घेतला. आलेला निधी त्या विभागामध्ये गेल्यानंतर त्या विभागामध्ये ऑनलाईन टेंडर पद्धत असते. त्या टेंडर पद्धतीने जो कमी लोएस्ट असतो त्याला ते काम जातं. त्याच्यामुळे हे आमदारांनी केलं पाहिजे किंवा ठेकेदारांनी केलं पाहिजे हे म्हणणं चुकीचं आहे. केवळ त्या भागात जो आम्ही महाराष्ट्र शासनाकडून निधी उपलब्ध करून घेतो तो निधी आपल्या विभागामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये व्यवस्थित त्याचा वापर झाला की नाही हे पाहण्याचं काम जसं आमचं असतं तसं त्या भागातील नागरिकांचंही असतं. आणि निश्चितचपणे मी ह्या रस्त्यावर आमच्यावर ज्या काही टीका झाल्या, अकार्यक्षम आमदार, अकार्यक्षम असतं तर मग त्या ठिकाणी मंजुरी आली नसती, शासनाने मला पैसेच दिले नसते. परंतु काहीतरी कोणीतरी काय बोलणार, काहीतरी लोकांची दिशाभूल करणं हे जे काही लोक करत असतील तर त्यांना माझा प्रश्न आहे
आपण इस्टिमेटनुसार जर काम केलं तर निश्चितचपणे त्या भागातल्या व्यक्तींचा, त्या भागातल्या नागरिकांचा चांगल्या पद्धतीने विकास होईल. अकार्यक्षम हा शब्द वापरला. मी सगळ्या प्रेक्षकांसाठी सांगतोय. मध्यंतरी व्हॉट्सअपवर या रस्त्याच्या संदर्भात म्हणजे देसाई कळंबा रस्त्याच्या संदर्भात खूप मोठी चर्चा रंगली होती आणि ज्यांना काही माहिती नाही त्या रस्त्या संदर्भातलं त्या लोकांनी आमदारांसाठी अकार्यक्षम शब्द हा वापरला होता. खरं तर हे जे दोन्ही रस्ते आहेत किंवा या मतदारसंघातले सगळे रस्ते आहेत त्या रस्त्याची कामं ही मंजूर करून घेण्याचं काम हे दौलत दरोडा साहेबांनी केलं होतं आणि हे आम्ही आमच्या वार्तापत्रामध्ये जाहीर केलं होतं. दरोडाने आता सांगितलं की आम्ही जर अकार्यक्षम असतो तर निधीच आणला नसता. पण साहेब निधी तुम्ही आणला हे मला मान्य आहे. लोकांनी काही अज्ञानातून अकार्यक्षम बोलले असतील किंवा त्यानुसार ते टीका झाली असेल. पण मी तुम्हाला एक उदाहरण देतो की देसाई कलबा रस्ता हे तुमचं पत्र आहे. तुम्ही दिलेलं 20/11/2021 23/11 तुमचं पत्र आहे. या पत्रानुसार तुम्ही 3054 पूर आणि दुरुस्तीचं हेडमधून पैसे आणले FDR मधून 2,96,95,161 रुपयाचं टेंडर निघालं. ते टेंडर एका ठेकेदाराने RS कंस्ट्रक्शन म्हणून आहे त्यांनी घेतलं 31.32% बिलोनी म्हणजे 2,96,00,000 काम तो ठेकेदार 2,03,00,000 करणार आहे म्हणजे 93 लाख रुपये तो घरातले टाकून स्वतः करणार आहे. असं शक्य आहे का? बिलकुल नाही. म्हणून मी 23/11/2020 रोजी पत्र दिलंय का अंदाजपत्रकानुसार म्हणजे इस्टिमेट कॉस्टनुसार आपण जर काम केलं आणि आमची जबाबदारी आम्ही ते काम आमच्या सर्व त्या भागातील नागरिकांना मी आपल्या मार्फत आव्हान करतो की ज्यावेळेस हे काम सुरू होईल त्यावेळेस त्या भागातील आमच्या सर्व नागरिकांनी उभं राहून जर काम करून घेतलं तर 31% बिलं असो किंवा 32% बिलं असो त्या याच्यावर खिशातून त्यांनी पैसे टाको किंवा त्याच्या शासनाकडून टाको ते काम करून घेणं निश्चितपणे आमच्या त्या भागातील कार्यकर्त्यांना, आमच्या त्या भागातील जनतेला मी आपल्या मार्फत सांगू इच्छितो की ज्यावेळेस हा ठेकेदार कोणी असो, XYZ कोणी असो, हा ठेकेदार ज्यावेळेस काम करायला येईल त्यावेळेस जनता उभी राहून त्या ठिकाणी काम करून घेणार आहे. त्याच्यात मी स्वतः असणार आहे. धन्यवाद आमदार साहेब. आमदार साहेब ह्या कामावर स्वतः उभं राहून ते काम करून घेणार आहेत. त्यांचे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, त्यांचे चाहते असतील, समर्थक असतील का त्यांचे सर्व पक्षामध्ये तुमचे समर्थक आहेत. खरं तुम्ही शिवसेनेच्या मतांवर निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे शिवसैनिकही असतील, ते सर्व मतदार त्या परिसरातील सगळे नागरिक ते उपस्थित असतील. पण मेक अशी आहे का जरी तुम्ही ते काम करून घेतलं, तुम्ही आणला हेड आणि दुरुस्ती, या रस्त्याची दुरुस्ती करणं. काल परवा जिजाऊ सामाजिक संस्थेचे महेंद्र ठाकरे आहेत त्यांनी ते खड्डे पूर्ण भरले. ते खड्डे भरण्याचा त्यांना खर्च आलाय 10 लाख रुपये. हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की मला हा सगळा खर्च 10 लाख रुपये आला. जास्तीत जास्त तुमच्याकडे ठेकेदाराला काम करून घेतलं 25 लाख येईल आणि जर 25 लाख खर्च आला, तुमचं जे टेंडर आहे ते ऑलरेडी त्यांनी 2,03,94,000 घेतलेलं आहे. तसाही तो 1.5-2 कोटी त्याला मिळणारच आहे. त्याच्यामध्ये 2019-20च्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही हे संपूर्ण पैसे जवळ 4 कोटी रुपये आपण मंजूर केले. हो. आणि हा अर्थसंकल्पी पैसा आहे. आता दुरुस्तीवर हे पैसे वापरून नंतर अर्थसंकल्प त्याच्यात ते पैसे वापरणं असं होणार नाही. दुरुस्तीसाठी एवढ्याच एस्टिमेट कॉस्टमध्ये मी परत सांगतो की 23/11/2020 रोजी जे आम्ही पत्र दिले त्या पत्राच्या अनुषंगाने ह्याच एस्टिमेटमध्ये किंवा ह्या दुरुस्तीमध्येच नवीन रस्ता होऊ शकतो जर ठरवलं तर. बरोबर. आणि म्हणून मी माननीय अधीक्षक अभियंता यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. आत्ता याच्याही पुढे मी माननीय बांधकाम मंत्री माननीय अशोकजी चव्हाण साहेब असतील, राज्यमंत्री भरणे मामा असतील, यांच्यामार्फत स्वतः उभा राहून एस्टिमेट अधिकाऱ्यांच्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी साईट व्हिजिट करून स्वतः जर मी त्या ठिकाणी उभा राहिलो तर JE, DE, EGPT, AC यांना त्या रस्त्यावर घेऊन येणार, नागरिकांना त्यांना आवाहन करणार का आपल्याला कसा रस्ता पाहिजे आहे, या पैशामध्ये किती रस्ता होतो, त्या पैशामध्ये चांगल्या पद्धतीने देसाई तिळसा ते टेंब्यापर्यंत रस्ता चांगल्या पद्धतीने त्याच पैशामध्ये होऊ शकतो असं माझं स्वतःच माहिती. मी काही इंजिनियर नाही. माझा असं प्रश्न उत्तर आहे, या रस्त्यावर आतापर्यंत 9 कोटी रुपये खर्च झाले. त्याच्यामध्ये गेल्या वर्षी 3 कोटीचं बिल काढलं, नंतर 3 कोटीचं काढलं आणि पावसाळ्यापूर्वी 2,87 लाख रुपयांचं बिल काढलं. ठीक आहे, याची उच्चस्तरीय चौकशी आम्ही लावू. मी स्वतः एका अनुसूचित जमाती कल्याण समितीचा चेअरमन आहे. आमचे पालघर जिल्हा हा रेड झोन मध्ये असल्यामुळे या ठिकाणी आम्ही दौरा लावू शकत नाही.
जर कोरोना काळ पूर्ण संपला तर निश्चित होतं ह्या दौऱ्यामध्ये आम्ही तोही विषय घेऊ. त्याच्या अगोदर माननीय बांधकाम मंत्री, माननीय बांधकाम राज्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा पत्रव्यवहार करून या संपूर्ण याची चौकशी केली जाईल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. प्रेक्षको, आपल्या साक्षीने म्हणजे खरं तर दरोडा साहेबांचे व्हिडिओ खूप लोक बघतायत. दरोडा साहेबांची लोकप्रियता ही खूप मोठी आहे. सगळे बघणारे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या साक्षीने त्यांनी सांगितलंय की या रस्त्याची चौकशी होणार आहे. आता ती जर नाही झाली तर त्याची जबाबदारी दरोडा साहेबांना. तत्पूर्वी प्रेक्षकांना मी सांगतोय की 9 कोटी रुपये खर्च झाले. पावसाळ्यामध्ये 2,87,00,000 बिल दिलं गेलं आणि पावसाळा संपल्याबरोबर भरलेले खड्डे वाहून गेले. आता जे खड्डे महेंद्र ठाकरे यांनी भरले ते फक्त 10 लाखात भरले. त्यावेळेस साधारणतः 5 लाखात ते भरले असतील आणि 5 लाखाचं काम 2,87,00,000 बिल. सर, तुमच्या राज्यात नेमकं चाललंय काय? आमच्या राज्यात म्हणण्यापेक्षा आपल्या राज्यात, कारण आपण सगळे युतीमध्ये आपल्या राज्यात नेमकं काय? आणि ही काही पहिलीच घटना नाही. आपण आपल्या मार्फत ठक्कर बापा योजना असेल, जव्हार विभागामध्ये जे जे काय भ्रष्टाचार होते ते भ्रष्टाचार आपण बाहेर काढलेले आहेत. मी आपल्याला विनंती करेन की आपणही आमच्याबरोबर राहा. आपण एकत्र मिळून हे भ्रष्टाचार बाहेर काढू आणि ज्यांनी कोणी शासनाचे पैसे खाले असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे या मताशी मी आहे. त्यांना शिक्षा व्हावी असं तुमचं म्हणणं आहे? 100%. ठेकेदार तर तुमचे लाडके आहेत. कोणी असो, ठेकेदार तुमचे लाडके आहेत नाही. मला कोणताही मतदार असं बोलतायत की माझा दरोड्यांचा प्रचार काही ठेकेदार करायला येणार आहेत का? माझा कोणताही ठेकेदार लाडका नाही. माझा जनता जनार्दन कार्यकर्ते, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते, माझे चाहते, इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते, ही माझी प्रॉपर्टी आहे. पण ठेकेदारांचं तुम्ही ऐकत नाही का? बिलकुल नाही. पण ठेकेदारांचं न ऐकता तुमच्या मतदारसंघातील जे रस्ते आहेत त्यांची दुरावस्था ही अशा पद्धतीने का झाली? तर ठेकेदारांचं आणण्यापेक्षा त्याला काही अधिकारी सहभागी असतील, त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही करतो. सगळ्यात एक वाईट गोष्ट म्हणजे मला जी खंत वाटली, मी अगदी 13 ऑगस्टच्या याच्यामध्ये बोलून दाखवलं की तुमचं एक पत्र आहे 23/11चं. तुम्ही स्पष्ट याच्यामध्ये म्हटलंय, म्हणजे यानुसार झालं असतं तर भ्रष्टाचार रोखला गेला असता. बरोबर. तुम्ही सांगितलं की हे अंदाजपत्रक चुकीचं बनवलेलं आहे आणि हे अंदाजपत्रक रस्ता बघून आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ह्या पद्धतीने तुम्ही ते लिहिलेलं आहे. मात्र या पत्राला तुमच्या केराची टोपी दाखवली. एवढी हिंमत अधिकाऱ्यांची होती कशी? एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, राज्यमंत्रीपदाचा दर्जा, तुम्ही अगदी अजित पवारांचे लाडके आहात, उपमुख्यमंत्र्यांचे, आणि 3 वर्ष टर्म तुमची पूर्ण झाली आहे, तुम्हाला प्रशासकीय अनुभव आहे, आणि तरीही जर पीडब्ल्यूचे अधिकारी ते पत्र फाटावर मारत असतील, नेमकी तुमची काय भूमिका आहे? या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगेन की माननीय अधीक्षक अभियंता यांना 23/11/2020 रोजी आपण पत्र दिलेले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने त्याचं उत्तरही सुद्धा मला आलेलं नाही आणि त्याच्यामुळे उत्तरही आलेलं नाही. मी जबाबदारीने सांगतो, उत्तरही आलं नाही. आणि जर अशा पद्धतीने अधिकारी वागत असतील तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचं काम आमचं आहे, ते आम्ही करू. परिस्थिती अशी पीडब्ल्यूडीची की आमच्याकडे म्हणजे तुमच्या मतदारसंघाचा काही भाग येतो, डेप्युटी इंजिनियर 4ही तालुक्यांना नाहीये. म्हणजे विक्रमगड नाही, मोखाडा नाहीये, जव्हार नाही आणि वाडा नाही. जेईनं चार्ज दिलाय आणि त्यांच्या माध्यमातून ठेकेदार कारभार हाकतायत. हे किती दिवस चालणार आहे? अगदी ह्या याच्यामध्ये आता तुम्ही मामा भरणेंचं नाव घेतलं, हे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री आहेत. डेप्युटी इंजिनियरचा कार्यकाळ किंवा जेईचा कार्यकाळ हा त्यांच्या ताब्यामध्ये आहे, त्यांच्या हातामध्ये आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे मंत्री असताना, राष्ट्रवादीचे आमदार असताना आम्हाला एक डेप्युटी इंजिनियर मिळत नाही. नेमकं कारण काय? पालघर जिल्ह्यामध्ये किंवा जव्हार डिव्हिजनमध्ये काही पदरिक्त असतील तर त्या भागातले सगळे आमदार, माननीय आमचे सुनील भुसार तेही राष्ट्रवादीचे साहेब, माननीय आमचे शांताराम मोरे असतील, आम्ही सर्व एकत्र मिळून माननीय बांधकाम मंत्र्यांना आम्ही भेटू आणि या सगळ्या जागा भरण्याचा प्रयत्न करू. नंतर तुमचा स्वभाव जो आहे तो स्वभाव या सगळ्याच्या आड येत असतो, मला नाही वाटत? बिलकुल नाही. तर तुम्ही संयमी आहात, शांत आहात, कोणी पंगा घ्यायला तयार नाही, दुश्मनी घ्यायला तयार नाही, ठेकेदारांना तुम्ही जाब विचारायला तयार नाही, अधिकाऱ्यांना तुम्ही जाब विचारायला तयार नाही. मी हाडाचा शिवसैनिक होतो, आताही आहे. नाही, तुमच्यातला शिवसैनिक मेला असं मला वाटतंय. बिलकुल नाही. मग एक सांगा, तुम्ही तुम्हाला ज्यांनी घडवलं, तुमचे जे गुरु आहेत, म्हणजे आपल्या सर्वांचे जे गुरु होते धर्मवीर आनंद दिघे साहेब, समजा हा भ्रष्टाचार झालाय, हे झालं असतं तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी नेमकं काय केलं असतं? धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जर आम्ही सांगितलं तर खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळवून दिला असता. पण ते ह्या भ्रष्टाचारामध्ये कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत हे जर लोकांसमोर आलं तर खऱ्या अर्थाने आम्ही तो जिंकू शकतो.
नाही कोणाच्या कशाला आमचाच थेट आरोप आहे की लोकप्रतिनिधींना पैसे ठेकेदारांनी दिले कारण लोकप्रतिनिधी गप्प बसतात. कारण तसं नसतं तर ठेकेदारांना कारवाई झाली असती. ठेकेदारांची एवढी हिंमत कशी होते? लोकप्रतिनिधींना जर एखाद्या ठेकेदारांनी पैसे दिले असतील तर त्यांची नावं जाहीर करावी. त्याच्यात माझं नाव असलं तर उद्याच्या उद्या राजीनामा देऊ शकतो. म्हणजे असं काय होत नाही. असं नाही होत. मग ठेकेदारांना पाठीशी का घातलं जातं? मला पुढचा प्रश्न. म्हणूनच आम्ही ठेकेदाराला पकडण्यापेक्षा त्याच्यावर आपण नेमलेले जे अधिकारी असतात, जे असेल, DE असेल, एक्झिक्युटिव्ह असेल, AC असतील, कार्यकारी अभियंता असतील, यांना आम्ही जबाबदार धरू. त्यांच्यावर कारवाई होईल. त्यांच्यावर कारवाई होईल. कधी होईल? आम्ही प्रयत्न करतो. आम्ही सगळे आमदार एकत्र येऊन तुमची पहिल्या जागा भरण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एकत्र येऊ. त्याच्यानंतर चौकशी लावून हा संपूर्ण भ्रष्टाचार बाहेर काढू. सर, पालघर जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागला. आमच्याकडे सर्वाधिक लोकसंख्या ही आदिवासींची. आदिवासी बांधवांना येणारा प्रचंड निधी आहे आणि हा सगळ्याच्या सगळा निधी हा भ्रष्टाचार आहे. ठेकेदारांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घशात चाललाय. आमची धाडसाने बोलतो, म्हणजे नेहमी मी या चॅनलवर बोलताना असं सांगतो की जर शासनाने जेवढा निधी दिला, म्हणजे तुम्ही जेवढा निधी आणताय तो निधी 1991 पासून म्हणजे जेव्हा वावर वांगणी आपलं घडलं बालमृत्यूकांड, तिथून तर आतापर्यंत दिला असता तर आदिवासींच्या घरावर सोन्याची कौलं असते, अगदी चांदीच्या भिंती असत्या आणि हिऱ्या माणकेची दारं असते. एवढा निधी खर्च झालेला आहे. आज तुम्ही त्याच आदिवासी जनकल्याण समितीचे चेअरमन आहात. असं असताना हा आदिवासींच्या पैशांची लुटमार ही किती दिवस चालणार आहे? आपल्या माहितीसाठी निश्चितपणे मी सांगेन की 2019 जे इलेक्शन झालं, 2019 इलेक्शन झाल्यानंतर काही कालावधी गेला आणि काही कालावधी गेल्यानंतर आपल्या संपूर्ण देशावर जो कोरोनाचं संकट आलं, त्या संकटामध्ये गेले 2 वर्ष शासकीय जो आदिवासी बजेट असतो तो बजेट झाला आणि आदिवासी बजेट झालेला नाही. म्हणजे आदिवासींसाठी निधी आलाच नाही. 2 वर्ष झाले आदिवासी बजेट झालेलं नाही. त्यामध्ये 30-54 असेल, 25-15 तो ग्रामीण विकासचा हेड आहे. 30-54, 50-54 हे जे हेड आहेत ते डिस्ट्रिक्ट लेवलला झाले, जिल्हा नियोजनचे झाले, परंतु आदिवासी जो बजेट असतो तो बजेट झालेला नाही. 2 वर्ष. त्याच्या आधी जे झालेलं सगळं जे आहे जे चालू आहे आता, जे आता जे पैसे आपल्याला मिळतात ते सार्वजनिक बांधकामामार्फत जनरल बजेट मधून. माझा मुद्दा असा आहे की या आदिवासी भागामध्ये जो येणारा पैसा असेल तो पैशांचा भ्रष्टाचार होतोय. म्हणजे आदिवासीचाच पैसा खाल्ला जातो. म्हणजे आदिवासी जिथे तिथे ठेकेदारांच्या मात्र कोटीच्या कोटी उड्डाण चालू आहेत. अधिकाऱ्यांकडे एवढा पैसा झालाय की ते अगदी सरकारला, मंत्र्यांना कोणालाही जुमानायला तयार नाही. हे किती दिवस चालणार आहे? ही जी लिंक आहे ही लिंक तोडावी लागेल. ह्या लिंक ही चेन जी आहे ती चेन तुटल्याशिवाय आदिवासींच्या खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकासासाठी त्या ठिकाणी आपण पोचू शकत नाही किंवा पोचणार नाही. म्हणून ही जी लिंक असेल तर आपल्या मार्फत किंवा आपल्यासारख्या सुज्ञ पत्रकारांनी आपल्यासारख्या चॅनल मार्फत ह्या संपूर्ण भ्रष्टाचार आपण उघड करतायत. आम्ही सुद्धा आपल्याला काही मदत लागत असेल, आम्हाला काही भर द्यायची असेल तर आम्ही आपल्याकडे देऊ शकतो, भर देऊ शकतो. मंत्रालयात आम्ही त्याचा पाठपुरावा करू शकतो. आम्ही जिल्हा लेवलला जिल्हा नियोजनमध्ये पाठपुरावा करू शकतो. त्या भागातला पालकमंत्री असेल, त्या खात्याचा मंत्री असेल, त्यांच्याशी आम्ही पाठपुरावा करून निश्चितच आम्ही भ्रष्टाचार काढण्याचा प्रयत्न करतो. सर, एक शेवटचा माझा प्रश्न आहे की अनुसूचित जमाती कल्याण समितीचं नेमकं कार्य काय? अनुसूचित जमाती कल्याण समितीचं नेमकं कार्य असं की अधिवेशन जे असतं त्या अधिवेशनमध्ये आदिवासींचे सगळेच प्रश्नाचे वावपा होत नाही. आणि आदिवासींसाठी जो बजेट असतो त्या बजेटचे पैसे आदिवासींपर्यंत पोचलेत की नाही, त्याचं युटिलायझेशन म्हणजे वापर झाला की नाही हे चेक करणं किंवा हे सरकारच्या निदर्शन आणून देणं हे या आमच्या आदिवासी कमिटीचं काम आहे. मग आमच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना आमच्या आदिवासींपर्यंत पोचल्यात की नाही ते चेक करणं, ते तपासणं आणि त्याचा अहवाल शासनाने देणं हे या समितीचं काम आहे. मग आदिवासी योजनांमध्ये होणारा भ्रष्टाचार याची जबाबदारी तुमचीच असेल? नाही. मग कोणाची? आम्ही फक्त शासनाच्या निदर्शनात आणून देऊ शकतो. कारवाई शासन करू शकतो. आम्ही एखाद्या आम्हाला जे अधिकार आहे वर्ग 4 आम्ही ऑन द स्पॉट जर आम्ही याच्यावर असलो म्हणजे दौऱ्यावर असले तर वर्ग 4ला आम्ही ऑन द स्पॉट त्या ठिकाणी सस्पेंड करू शकतो. वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 1 यांची बदलीची किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस आम्ही शासनाला करू शकतो. नाही, भ्रष्टाचार झालाय तर त्या भ्रष्टाचारावर कारवाई करणं हे तुम्ही शासनाला सांगणार आणि शासन त्याच्यावर निर्णय घेणार.
प्रेक्षकांसाठी सांगतोय की दरोडा साहेबांकडे कुणीही पोचू शकतं, त्यांच्या फोनवर ते कोणाशीही बोलू शकतात किंवा ते त्या भागाचा दौरा करू शकतात. आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे आणि दरोडा साहेबांचा मतदारसंघाच्या बाहेर म्हणजे पूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे आहे. पूर्ण महाराष्ट्रातील जनता जर हा व्हिडिओ बघते तर त्यांना विनंती आहे की दरोडा साहेबांकडे जर अशी प्रकरणं पाठवली आणि जर त्याचा पाठपुरावा केला तर तुम्हाला नक्की न्याय मिळेल. आमचा आजचा विषय होता की देसाई कलवे हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर ज्या पद्धतीने कोट्यावधी रुपये काढले गेले आणि आता कोट्यावधी रुपये काढण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या संदर्भात दरोडा साहेबांनी एक आश्वासन दिलंय. दरोडा साहेब मी बोलतो ते बरोबर आहे का ते बघा, नाही तर मला आढळवा. बरोबर. दरोडा साहेब असं बोलले की ह्या रस्ता टेंब्यापर्यंत म्हणजे देसाई पासून कलब्यापर्यंत नाही, देसाई पासून तर टेंब्यापर्यंत हा रस्ता चांगला होईल. बरोबर. या रस्त्याला भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची तुम्ही चौकशी लावणार 100% आणि चौकशी करून दोषी निघाले त्याच्यावर कारवाई होणार. कारवाई करण्याची आम्ही शासनाला शिफारस करू. आत्ताचं जे अंदाजपत्रक आहे ते अंदाजपत्रक हे कुठलाही जेई बनवत नाही. जर ते जेईनी बनवलं नसेल तर त्याची चौकशी व्हावी अशी एक आमच्याला मागणी आहे. ते कुठेतरी नाशिकला एक लिंक आहे, नाशिकमध्ये हे खोटी बिलं बनवणं, अगदी टेंडर बनवणं, तुमचे इस्टिमेट बनवणं हे सगळे प्रकार चालतात. हे चॅनल जर तुम्ही जर शोधून काढलं आणि त्यानुसार जर कारवाई झाली तर नक्की ठेकेदारांना धडा मिळेल. आम्ही ती मागणी करतो. आणि दुसरं तुम्ही असं म्हणाला की या रस्त्याची आम्ही स्वतः पाहणी करणार आहोत, म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करणार आहोत. बरोबर बोलतो ते अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन तुम्ही पाहणी करणार आहात आणि त्याच्यानंतर ते इस्टिमेट बनवून हा रस्ता कायमस्वरूपी होईल. कारण आता जो रस्ता आहे त्याची तुम्ही दुरुस्तीचं त्यांना 2 कोटी रुपये दिलेले आहेत. तर आमचं म्हणणं दुरुस्ती न करता त्याच पैशात किंबहुना त्यापेक्षा निम्मे पैशामध्ये हा पूर्ण रस्ता होतोय. म्हणून आम्ही 23/11 जे पत्र दिले हा त्या अनुषंगाने मी तीच मागणी केलं. अंदाजपत्रक तिथं जर ठेकेदारला न घेता जर अधिकारी त्या साईटवर गेला, DEI त्या साईटवर जाऊन जर अंदाजपत्रक बनवलं तर त्या रस्त्याची जी कॉस्ट आहे त्या निम्मे कॉस्ट मध्ये रस्ता होतो. हे तुम्हाला मान्य आहे? हे मान्य आहे. मग असं होईल का? व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी 31%, 32% बिलोनी जर काम परवडत असेल तर हा कोणता नाही. कोण असे ठेकेदार आहेत का 31-40% घरातले पैसे टाकून घरातले पैसे टाकून कोण असं स्वतःच्या घरावर कौलं ठेवून संसार करणार आहे? प्रेक्षको, एक राष्ट्रवादीचे आमदार ज्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे तेही मान्य करतायत की 31.32% कमी दराने निविदा घेऊन असा कोणता ठेकेदार आहे का तो करणार आहे? मग नेमकी गोम कुठे आहे? या ठेकेदारांना परवडतं कसं आणि हे ठेकेदार काम करतात कसं आहे? आणि म्हणून दरोडा साहेब या रस्त्याची चौकशी करण्याबरोबर इस्टिमेट रद्द होईल कसं? आमचा एक प्रश्न होता की हा हे सगळे इस्टिमेट रद्द करून नवीन इस्टिमेट बनवून नवीन पद्धतीने जर ते काम केलं तर पूर्ण रस्ता एफडीआर मधून आम्हाला जे काही पैसे दिलेले आहेत ते पैसे लॅप्स न होता, त्याच्या लॅप्स न होता आम्ही चौकशी करू लॅप्स होतात का, कारण आलेला पैसा परत जाता का म्हणे हा एक मुद्दा आहे. आणि तो पैसा लॅप्स न होता जर इस्टिमेट अंदाजपत्रक जर रद्द होत असेल किंवा अंदाजपत्र बदलत असेल तर निश्चित त्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. कारण पण एकदा आलेला पैसा परत येणं अतिशय धोकादायक असतं. जनतेची पण दिशाभूल होऊ नये. मी सांगतो तुम्हाला, तुमचे पैसे ते परत जातात किंवा लॅप्स होतात ते मार्च एंडला होतात. आज महिना चालू आहे ऑगस्ट. इस्टिमेट बनवायला साधारणतः 2 दिवस लागतात. 2-3 काही जास्त आठवडा लागेल. 7 दिवस 7 दिवस इस्टिमेट बनवायला. तुमची निविदा प्रक्रिया असते 15 दिवसाची, 21 दिवसाची, 15 किंवा 21. मग महिनाभरात तर होतोय ना. आपल्याला मार्च महिना गाठायचा आहे. मग ते इस्टिमेट रद्द करून नवीन इस्टिमेट करून आलेल्या 2,96,00,000 जे आहे त्या 2,96,00,000 तर पूर्ण टेंब्यापर्यंत रस्ता चकाचक होऊ शकतो. मग याच्यावर कारवाई होईल का किंवा अशा पद्धतीने काम होईल का? याच्यावर पूर्णपणे चौकशी करून कारवाईचे आदेश दिले जातील. कारण आम्ही आदेश देऊ शकत नाही, आम्ही शासनाला विनंती करू शकतो. आम्ही संपूर्ण अहवाल शासनाला पाठवू शकतो. माननीय बांधकाम मंत्र्यांकडे, माननीय बांधकाम राज्यमंत्र्यांकडे, माननीय वित्त मंत्र्यांकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे, माननीय PWDचे मंत्री अशोकजी चव्हाण साहेब यांच्याकडे आम्ही ही पूर्ण माहिती पोचून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करतो. दरोडा साहेब, तुम्ही गुळगुळीत उत्तर दिलं. मी प्रेक्षकांसाठी सांगतोय, दौलत दरोडा यांचं स्थान आज राष्ट्रवादीमध्ये खूप वरचं आहे. मंत्रिमंडळातले जे सगळे मंत्री आहेत त्याच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. बरेचसे तुम्हाला तर ते ज्युनियरच आहेत.
दादांचं म्हणजे अजितदादा पवार आणि दौलत दरोडांचं सख्य हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. जेव्हा सत्तांतर होतं देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा, तेव्हा तुम्ही अजितदादांच्या बरोबर शेवटपर्यंत ठामपणे राहिलात आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची बक्षीस मिळाली. तुम्हाला तात्काळ शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर तुम्हाला राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला जातो. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीमध्ये आदिवासी आमदार इतर असताना म्हणजे आमचे मित्र सुनील भुसाराही आहे, ते तर एवढ्या वर्ष राष्ट्रवादीमध्ये होते, त्यांना न देता तुम्हाला दिलं गेलं. याचा अर्थ तुमचं किती प्रेम आहे तुमच्या नेत्यांवर आणि नेत्यांचं तुमच्यावर. असं असताना असं गुळगुळ उत्तर दिलं आम्ही अजितदादांकडून हे करून घेऊ असं काय तुम्ही सांगू शकता? प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे तुम्ही तुमचं स्थान मोठं आहे हे तुम्ही नाकारू नका. गुळगुळीत उत्तर न देता गुळगुळीत असं उत्तराचं हे नाही. अजितदादांकडून तुम्ही करून घेऊ शकता की नाही? घेऊ शकतो. अंदाजपत्रक, कारण अंदाजपत्रक बनवणारे एखादं रॅकेट आहे का ते चेक करायला लागेल. अंदाजपत्र जेईन बनवलंय का ते चेक करायला लागेल. अंदाजपत्र किंवा ईनी अंदाजपत्र न वाचता साईट व्हिजिट न करता अंदाजपत्र सही केले का हे चेक करायला लागेल. आणि हे चेक झाल्यानंतर ही बोलला का मी तिथे साईटवर गेलोच नाही, गेलो नाही तर तो दोषी आहे, त्याच्यावर कारवाई करायला सांगू. डेप्युटी इंजिनियर साईटवर गेलाच नसेल आणि अंदाजपत्रावर सही केली असेल तर तसं सिद्ध झालं कारवाई करायला सांगू. म्हणून हे गुळगुळीत उत्तर नाही, हे उत्तरच असं आहे की हे जे अंदाजपत्रक बनवलेलं आहे त्या साईटवर गेल्याशिवाय कुणालाही तुम्हालाही मलाही समजणार नाही. खड्डा किती डीप आहे, त्याची व्यास किती आहे, त्याची रुंदी किती आहे, त्याची लांबी किती आहे, त्याची खोली किती आहे, हे साईटवर गेल्याशिवाय समजणार. आणि साईटवर न जाता जर अंदाजपत्रक आवाज सभा बनवला असेल आणि 30-40% जर 32% 33% जर बिलोन त्यांना काम परवडत असेल याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय. आणि म्हणून त्याची संपूर्णपणे चौकशी करण्याचा आम्ही सांगू. माननीय अजितदादांकडे आग्रह धरू की या संपूर्ण कामाची चौकशी झाली पाहिजे, याच्यामध्ये जे जे दोष आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दरोडे साहेब, समजा आता हे आपण चॅनलवर बोललोय, सगळ्यांनी ऐकलंय, उद्या तुम्हाला ठेकेदार येऊन भेटला तर तुमची हीच भूमिका राहील? 100%. माझी आता जे बोलतो तेच आताही राहील, याच्या पुढे तेच राहील. म्हणजे कारवाई होईल? माझी भूमिका ही कधी बदलत नसतो. म्हणजे कारवाई होईल, कारवाई करायला लावू. धन्यवाद. दरोडा साहेब आपल्या चॅनलमध्ये येऊन आज स्टुडिओमध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की या रस्त्या संदर्भात जो गदारोळ चालू आहे, खरं तर आम्हालाही तिथे वाईट वाटतं की ज्यांनी पैसे आणले की ज्यांनी पोट तिडकीने ही कामं व्हावीत, या रस्त्याचं चांगला काम व्हावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि तरीही त्यांच्यावर अकार्यक्षमपणाचा ठपका ठेवला गेला होता. मात्र तो अकार्यक्षम ते आहेत की कार्यक्षम आहेत हे आपल्याला आताच्या मुलाखतीवरून दिसलं. आपण त्याच्यावर अपेक्षा करूया की पुढच्या काळामध्ये देसई तिलसा या रस्त्याबरोबरच त्यांच्या मतदारसंघातील रस्ते किंबहुना आदिवासी भागातील ही रस्ते हे भ्रष्टाचार मुक्त होतील.